मी तर 4-5 स्पून खाईल, पण सगळं आईस्क्रीम नाही का खाणार? मी 2 स्पून आणते, अजून 4-5 आणायचे तर आधीच सांगायचं ना. शट अप. Happy birthday to you. Happy birthday to you. Hello, hello. Happy birthday, dear Pritam. Happy birthday to you. Thank you, thank you. सबको केक मिलेगा. कोई केक बिना खाए मत जाना. हे बघितलं का स्वतःची छोले भटुरे पुरी भाजी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज वीकेंड आहे आणि आज आम्ही आता सकाळी सकाळी डीमार्टला निघालोय, कारण नंतर खूप गर्दी होते आणि कोणीतरी आज माझ्या अगोदर आवरून बसले. मागापासून तुझी वाट बघतोय मी, दरवेळी असंच करते. कोणीतरी आज नाही, नेहमीप्रमाणे मला तू नाही, हे पण मला तुम्ही सांगायला सांगितले जे खोटं आहे. मी आवरून बसली आधी. तुझ्या तोंडातून कधी नव्हे ते खरं बाहेर पडले. डायटिंग चालू आहे बरं काही जण, आणि पहिले प्रोडक्ट काय घेतलेलं आणि सकाळ सकाळी डीमार्ट मध्ये आल्याचा फायदा. सकाळचे आत्ता 8:15 वाजत आलेत आणि किती रिकाम आहे बघा. हेच जर आम्ही दुपारी आलो असतो ना तर आम्हाला इथे उभं राहायला पण जागा मिळाली नसती. A few moments later. डीमार्ट मधून आलो मगाशी आम्ही, आणि नंतर मग जेवण केलं आणि झोप आलेली खूप. मग मस्तपैकी आराम झालाय. आता संध्याकाळचे 4 वाजत आलेत आणि डीमार्ट मधून येताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जी काय प्रीतमनी शोधून जी घेतलीये ती दाखवते आता तुम्हाला. काय ते अरे बोलत बघितलेलं काय? खुशी बघा, खुशी माझी खुशी आहे. हे कोणी शोधले? कोण म्हणलेलं आईस्क्रीम घेऊया म्हणून? तू म्हणलेलीस. माझं नाव करू नको, मला फक्त तिकडून आणायला सांगितलेस आता. ते पण मी झोपलेलं, मला उठून प्रीतम आईस्क्रीम खाऊया ना, प्रीतम आईस्क्रीम खाऊया ना. झालं खोटं बोलून? मी नाही खोटं बोलते. बघितलं ना किती खोटं बोलतात ते. यांना खायची इच्छा असते बरं का, आणि माझं नाव पुढं करून आणतात. काय आता खरं बोलत होता ना? काय खरं बोललोय? तेच खरं बोललोय. काय आईस्क्रीम आणायला माल लावलो, फोडायला माल लावलं, आणि खायच्या वेळी मात्र तू पुढं. मी नकोच म्हणत होते, तुम्हीच म्हणताय किती उशीर झालं. सिरियसली? लोकांना पण माझ्या साईज मुळे वाटत असणार आहे की मीच खात असणार आईस्क्रीम जास्त. खरंच आहे ते, खोटं काय तर. अरे असं का दिसतंय? डिझायनर आईस्क्रीम आहे काय? येस. ये बड़ा वाला तेरा, ये छोटा वाला मेरा. मी तर 4-5 स्पून खाईल, पण सगळं आईस्क्रीम नाही का खाणार? मी 2 स्पून आणते, अजून 4-5 आणायचे तर आधीच सांगायचं ना. शट अप. असले पांचट जोक कशाला मारायचे? जोक. या गाईज तुम्ही पण खायला. गाईज नाहीत खात, त्या फक्त दूध देतात. त्यांचं आईस्क्रीम आपण बनवून काय झालं तुमच्या जोक्स ना? यू नाही चांगलं. एक्सप्रेशन म्हणणं तर वाटते की खराब आहे. नाही, चांगला छान आहे. छान आहे की आई बनवतात तसं एकदम. हो, पण आईंच्या हातचं बेस्ट असते, ते प्युअर असते. करेक्ट आहे. यावर्षी खायलाच नाही भेटलं. आता घरी गेल्यावर खाऊया. A few moments later. आता आम्ही आलोय मॉल मध्ये टाइमपास करायला. आम्ही मॉलमध्ये असं जस्ट टाइमपास करायला आलेलो बरं का, जस्ट फिरून येऊया म्हणून. तर यांना इथल्या वासाने बघा कशी इच्छा झाली आहे, आणि घेऊन आले जाऊन चिकन पॉपकॉर्न आणि चिकनचे फ्राईड विंग्स घेऊन आले. आता खाणार. The next day. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता सेकंड डे आहे कालच्या ब्लॉगचा. काल मॉलमधून आल्यावर तर कंटाळा आलेला, त्यामुळे लगेच झोपलो आम्ही दोघं पण. आणि काल आमचं ठरलेलं बरं का रात्री झोपताना की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि भाजीला जायचं आहे. मी तरी उठून आवरलं तर नाही आहे, पण मी ॲटलीस्ट उठलोय तरी. आणि ही बघा अजून झोपली आहे अशीच. आता मला एकट्यालाच जायला पाहिजे भाजी आणायला, कारण नंतर थोड्या वेळाने ही उठल्यानंतर जायचं म्हटलं तर भाजीवाले तोपर्यंत घरी गेलेले असतील, किंवा मग भाजी चांगली नाही मिळणार. त्यामुळे मी आता निघालोय भाजी आणायला. गुड मॉर्निंग गाईज. माझी गुड मॉर्निंग तर आत्ता झाली आहे, आणि मगाशी उठले, आत्ता आवरले माझं. मगाशी उठले तेव्हा बघितलं तर प्रीतम घरात नव्हते, म्हणून मग त्यांना फोन केला.
तर म्हणले की मी भाजीला गेलोय. आमचं काल ठरलेलं बरं का भाजीला जायचंय म्हणून उद्या सकाळी उठून. मला थोडं उठायला लेट झालंय मान्य आहे, पण म्हणून स्वतःच गेले भाजीला मला न सांगता. आणि मी उठून बघते तर घरातच नाहीत. आणि आता कसली भाजी घेऊन येणार आहेत काय माहिती. मला न घेता पहिल्यांदाच गेलेत आज. आले वाटतं प्रीतम बरं का. बघूया आता काय काय आणले. काय कुठे गेलं सरप्राईज दिलं. चांगलंय सरप्राईज, पण भाजी कसली आणली ते आता तू ठरव. तू उठतो म्हणली होतीस, उठली नाही. सकाळी किती उठवले मी तुला. कुठं उठवलंय काय पण सांगू नका. काही पण भाजी नाही. अरे वा कलिंगड पण आणले काय. होय. वा 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 वा. तुम्हाला कसं माहिती काय काय संपलेलं म्हणून का बघून गेलेलं फ्रीज. तू काल रात्री मला सांगितलं ना उद्या हे आणायचंय उद्या ते आणायचंय. ठराविक सांगितलं होतं. वा मस्त मस्त. काय अरे वा भेंडी चांगले आणले की भेंडी. त्या बाईला दे म्हणलं तू. हा अरे वा काकडी पण छान आणला. काकडी कलिंगड तर काय तुम्हाला आधीच कळतेच दरवेळी तुम्ही सांगताय. बापरे मोठ्याच्या मोठं आहे की चांगलं. हा मला अरे 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 कसलं ऊन आहे बाहेर. वा वा कांदे बटाटे आणायचे होते खूप सारे. छान आणले. संपलेत ना. शडप. भाजी छान आणली बरं का. छान नाही छान आणली. खरंच छान आणली. आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स डिअर हजबंड. हा बघा ससा. व्लॉग मध्ये तुझा निम्मा शब्द एकच असतो शट बकवास करते. चांगलं बोललेलं तुला कुठे. स्वतःची नाही काढली कानात मिळव तुझ्या. ससा ससा दिसतो कसा. कसा दिसतो. काळा कुळकुळीत. पण तोच असा एक एक्सेप्शनल ससा आहे. आवर की भूक लागली आहे मला. इतकं काबाड कष्ट करून भाजी घेऊन आलो मी. तू उठली पण नव्हतीस निवांत झोपल्या. तुम्हाला काय माहितीये मी उठून किती काम केलं ते. किती विषय झाले एवढेच करून ठेवले बरं का. बनव म्हणताना मावशी नाही देणार. होय. अच्छा जेवण पण बनवायचं. हो तो बना नाही था ना. तूप घालणार आहेस तू सिरियसली. साईज दे काय मेरा. तुपाने कधी जाड नसतो. फक्त वजन वाढते काय. जाड होत नाही फक्त वजन वाढते. काय झालं जळलं काय वाफ काय लागली होती. भूक लागली ना भरपूर. भरपूर. हे बघा आम्ही असल्या ह्या विकतच्या सेवया वापरतो. आता आणले ना घरून येतात. वर्मी सेली घरून येताना आणले भरपूर. त्या बनवायच्या काहीतरी कारण काढून गेले बघा. आणि हे इथं मला असं परतायला सांगितले. भूक लागली आहे मला तर नाश्ता पण मलाच बनवून घ्यायला सांगितलंय. अगे लाल झालंय लवकर ये. होय पण तरी पण लाल झालंय. आता शिव्या पण मलाच खायच्या. तू शेवया विथ शिव्या. हे लाल का होऊन दिलं. आता माझी काही चुकी. इथे मी हिने मला हे परतायला सांगितले. मी ज्यानं सांगितल्याप्रमाणेच परतायला लागलो बरं का. पण तरी पण आल्यावर मला म्हणणार आहे हे कलर कसा चेंज झाला. हे बंद कर काय गॅस ग. कलर चेंज होईपर्यंत भाजत. होय मला तरी सांगितलं नाही तू. मला वाटलं आता कलर चेंज झाला. मला वाटलं आता शिव्या खायला मिळणार. अहो कोथिंबीर अशी का दिसायला लागल्या. मगाशी मी कसली फ्रेश घेतलेली माहिती का. एकदम आता जस्ट मी शेतात आणल्यासारखी अशी तोडून आणल्यासारखी होती. मारतात काय माहिती काय. कोणाला मारतात ते औषध मारतात. शेंगदाणे टाकायला विसरू नको बरं का. हिला मी एकदा सांगितलेलं एकदा म्हणजे बऱ्याचदा सांगितलेलं सर की मला शेंगदाणे आवडतात नाश्त्यामध्ये. म्हणजे पोहे उपीट किंवा काय शेवयाचं उपीट. दरवेळी ही विसरतेस. कधीतरी विसरते माझं कारण मला अगोदर कधीतरी म्हणजे 10 वेळा केल्यावर 9 वेळा विसरते. एकदा टाकते. ते आता मी आता जशी आठवण केली तशी आठवण करायला लागते. जसं की दरवेळी तुम्ही किचन मध्येच असते माझ्यासोबत. कधीतरी येताय आणि उगाच एकदाच विसरलेले. एकदा नाही दरवेळी बोलून दाखव काही पण बरं का.
मला वाटलं काहीतरी स्पेशल शाही जेवण बनवशील, म्हणजे नाश्ता काहीतरी माझ्यासाठी, की बाबा नवरा माझा उठून सकाळी सकाळी मस्त भाजी आणायला गेलाय, तुला त्रास न देता न उठवता. शाही हा, काय असतं? छोले भटुरे, पुरी भाजी. घेरी बघितला का स्वतःची? छोले भटुरे पुरी भाजी. मग काय डेअरीवाले माणसं खात नाहीत होय? हे सुखी माणसाचं लक्षण आहे. डेअरीवाल्या माणसांनी जरा तरी लाजावं थोडं तरी. लाजायचं काय आहे कोणाला? डेअरीला लाजायचं. घाम खूप यायला लागला, खूपच ऊन आहे असं वाटायला लागलं. रोजच ऊन असते, तुलाच आज वाटायला लागले. कालपेक्षा आज गरमी खूप वाटते. तेव्हा मी आज किचन मध्ये आले त्यामुळे. जल्दी बनाव. गॅस तर हळू चालतोय नाही काय करू. हळू चालतोय? कुठे चालतोय? तिथंच थांबलेलं दिसतंय. नाही चालत आहे तो कुठं. हा हो बाबा पटकन. हो पटकन. लेट उठायचं नाही ना, मग बनला असता पटकन. काम केलंय मी उठून. काय आंघोळ करायचं? साफसफाई. मी रोज आंघोळ करते त्यामुळे मला साफसफाई स्पेशली नाही करायला लागत तुमच्याकडे. पाणी आजकाल जातंय पुण्यात, त्यामुळे मी थोडासा पुणे नगरपालिकेला जर मी माझा सहयोग दिला तर तुला काय अडचण आहे का माझ्या सामाजिक कार्यात बोलायची? माझ्या सामाजिक कार्यात आडवं यायचं नाही. जे काय असेल ते आपलं पर्सनल ते पर्सनल. हे माझी पर्सनल लाईफ आहे. 3 दिवस झालं पाणी आलेलं नव्हतं, नाही सॉरी 2 दिवस. त्यामुळे मी माझा थोडा सहयोग दाखवला आंघोळ न करता. माझा पाठिंबा आहे पुणे नगरपालिकेला. पाणी नाही आलं तरी ते प्रोव्हाइड करतायत ना कुठून ना कुठं अरेंज करून. पण मला त्यांचे कष्ट बघवत नाहीयेत ना. तुम्ही एकट्याने आंघोळ नाही केल्यावर हे बघ, मी लोकांना सांगत सुटू शकत नाही, पण मी स्वतःमध्ये चेंज करू शकतो. स्टार्ट फ्रॉम युअर सेल्फ फर्स्ट. चांगली सुरुवात आहे. हा, मग मला भूक लागल्यावरच तुला एवढं स्लोली का काम करायचं असते बरं? मी नाही स्लो करत आहे. गॅस तसा चालतोय मी तर करते. इतर वेळी तर 2 मिनिटात बनवून ठेवतात बरं का, काही पण असलं तर. ह्याला वेळ लागतो. शेवयाचं पीठ बनवायला वेळ लागतो. मग तू हे का चूज केलंयस आज? कारण तुला माहित होतं ना मला भूक लागली आहे चांगली म्हणून. ते तर रोज वेळ भेटत नाही, करत नाही. म्हणजे खूप दिवस झाले करून, म्हणून मला आज करावं. इडली, डोसा, पुरी भाजी, छोले भटुरे, इडली, सांबार, चटणी असलं काय नाही. सेवया बनवल्या ते पण करपवलेल्या नाही. फायनली नाश्ता बनत आलाय. 5 मिनिटं लागणार शिजायला त्याला. जितना हो सके उतना देर कर लो. ठीक आहे जनाब. आदमी भूख से बेहोश ना हो जाए. काजू खावा तोपर्यंत. हाव पाय काढलास. ऐक गो, भरलंच पोट. मला निकाल अरे इतका छान उपाय काढलास ना. 10 वाजत आले. मला रोज 8:30 वाजता नाश्ता देतेस आणि आज आणून तयार होतो. हे शेवयाच्या पिठात जरा जास्तच वेळ घेत नाही का? पाणी थोडं जास्त त्याला मी आटवते. लोक तर म्हणतील काय कधी खाल्लं होतं का नाही ना. पण भूक लागल्या. 8:30 वाजता माझं रोजचं टायमिंग आहे. 10 वाजले. सॉरी. 2 minutes later. फायनली आमचा नाश्ता आता तयार आहे. आता मस्त नाश्ता करणार आहोत. हे बघा, इथं राहिलेलं काय ते बेसन पॅक बेसन पॅक हे तिचा राहिलंय आणि टाकून कसं द्यायचं म्हणून माझ्या तोंडाला लावायचं. नाही, हे खोटं सांगायचं चाललंय का आता. मी ऑलरेडी गोरा आहे. तिला मी सांगतोय पण तिला पटत नाही. हो ना. अजून जरा गोरा झालं तर काय मग प्रॉब्लेम आहे का? बघू इकडं किती बसतोय माहितीये का तुमच्या चेहऱ्यावर पॅक. आरामात मोठा लावेल तेवढा बसतो. इकडं केसांवर अडकलं तर दुखत असेल ना ते. नको लावू ना. दुखू केस पिवळी करू नका माझी. दाढी पिवळी नाही गोरी होती. हे दरवेळी माझ्या मागं लागत्या आणि एकतर जास्त करताना आणि माझ्या मागं लागत्या राहिलेलं लावूया. पण मी कधी नाही, म्हणजे मला नको असते ते. पण आज बरोबर मी हिच्या तावडीत सापडलोय बरोबर आज. पण मी जेन्युअनली माझी इच्छा आहे की तुम्ही पण गोरं व्हावं. अगं मी आहे गोरा.
मी आहे गोरा. जोक. आत्ता दुपारचे किती वाजले तू? आत्ता दुपारचे 12:30 वाजले आणि माझी आत्ता आंघोळ झाली. तर ऋतुजाने इतका ते फेस पॅक लावलेला त्यामुळे मला बराच वेळ गेला आहे चेहरा साफ करायला माझा. कसा दिसतोय? गोरा दिसतोय ना मी? खूपच. बघा किती फायदे आहेत म्हणून मी लावलेला आहोत. म्हणजे आधीपेक्षा दिसतोय का? आधीपासून आहेच मी गोरा ऍक्च्युली. आता दिसतोय का? काय बनवते जेवायला? आलू पराठे. आलू पराठे? वा, मजा येणार आहे आज. 2 आठवडे झाले मागे लागलोय तेव्हा कुठे आज बनवले. खोटं बोलता. माझे फेवरेट आहेत आलू पराठे. म्हणजे पराठे, पनीर पराठे आणि आलू पराठे दोन्ही पण. म्हणूनच बनवते. तू काय आज पुणेरी पद्धतीचे बनवलेस काय पराठे? होय. पुणेरी पद्धत म्हणजे भाजी करून आपल्याकडे बनवतात ना, तसे नाही. बटाट्याची भाजी करतात ना आपल्याकडे. तसे नाही बनवलेले मी. मग मी असं कच्चेच बटाटे. पोटॅटो, बॉइल्ड पोटॅटो. अच्छा. भाजी न बनवता. ओके. केलेलं आहे ना तू मागे एकदा? होय केलेले. मला आवडतात ते तू बनवतेस ते पराठे. झाले आलू पराठे तयार. आता मी मस्त जेवण करतो. ओ बाहुबली. तर आता आम्ही खाणार आहोत कलिंगड. आणि प्रीतम कलिंगड कट करण्यात प्रो आहेत, त्यामुळे मी त्यांनाच ते काम लावते. प्रो काय असते? सगळ्यांना देत असते, लांब पोरं करत असते. हो का? अरे वा, कलर तर मस्त आहे. बघा प्रीतमचे स्किल्स. तू काय चेष्टा करायला लागलीस काय माझी? नाही. मग काय स्किल्स काय असते? मग सगळ्यांकडे थोडीच असतात. वा, काय स्किल शोधून काढले माझे. येस. काय नसल्यावर हे सासू शोधायला लागते. शराब. कंटाळा काय? मला आवडते बाबा ना कलिंगड करायची. मला येतो कंटाळा. अगर इसके पैसे मिलते तो मैं तो बहुत और अच्छे से करता. Happy birthday to you. Happy birthday to you. Hello, hello. Happy birthday, dear Pritam. Happy birthday to you. Thank you. सबको केक मिलेगा. कोई केक बिना खाए मत जाना. इतने छोटे छोटे पीस हैं. वो अपना हेयर खाएगा बराबर से. What a lovely color. अजून हे छोटे आहे. नको. नाही एवढा मोठा आहे. अच्छा. या खायला. आता आमचं कलिंगड खाऊन झाले आणि असं उन्हाळ्याचं मस्तपैकी फ्रीज मधलं थंडगार कलिंगड खूप छान वाटतं. तर आजचा हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.